नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला मनी प्लांट कटिंग पासून कसं उगवायचं आहे, खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। चला आपण व्हिडिओला सुरू करूया। सगळ्यात पहिले मित्रांनो आपण मनी प्लांट बद्दल थोडीशी माहिती पाहून घेऊ। तर मनी प्लांट जो आहे मित्रांनो याला इंडोर पण लावू शकता तुम्ही, अजून आउटडोर पण लावू शकता। खूप चांगलं झाड असते आणि समजा मित्रांनो आपण इंडोर म्हणजे घराच्या आतमध्ये या मनी प्लांटला लावलं त्याचा खूप चांगला फायदा असतो। हे काय आहे, हा एअर प्युरिफाइंग प्लांट आहे, इंडोर एअर प्युरिफाइंग प्लांट आहे। बेन्झीन फॉर्मल्डिहाइड सारखे जे हार्मफुल गॅसेस असतात मित्रांनो त्याला हा ॲब्झॉर्ब करतो आणि आपल्याला एक ताजी हवा देतो। तर याच्यासाठी मित्रांनो हा खूप चांगला एअर प्युरिफाइंग झाड असतो। तर हा घराच्या आतमध्ये तुम्हाला नक्की लावायला पाहिजे। याला कसं उगवलं जाऊ शकते, याला मित्रांनो मातीमध्ये पण उगवू शकता अजून, किंवा तुम्ही असं टेबल वगैरेवर ठेवण्यासाठी पाण्यात पण या झाडाला उगवू शकता। त्या झाडाला उगवण्यासाठी आता सगळ्यात पहिले मित्रांनो तुम्हाला कटिंग कापायची आहे। तर कटिंग कशी कापल्या जाते झाडापासून, जिथून मित्रांनो हे जे पानं उगण्याचा जसा एरिया असतो, एखादी जी स्टेम पाहू शकता तुम्ही अशी, तर त्या स्टेमपासून तुम्ही पाहू शकता मधातनं जे पानं आलं आहे ते जे पानं येतात त्यांना नॉड एरिया म्हणतात। तर तिकडनंच तुम्हाला कटिंग कापायला पाहिजे। अजून जी एखादी नॉड एरियापासून तुम्ही कटिंग घ्याल त्याच्यात मित्रांनो असं थोडंसं 2 ते 3 नॉड आले पाहिजे। असं नाही की एकच नॉड आली आहे, त्याच्यात 2 ते 3 किंवा 2 नॉड तरी मिनिमम आल्या पाहिजे। तर मग तीच कटिंग तुम्हाला झाडाची कापायची आहे आणि मग ते आपण उगवू शकता। आता उगवण्यासाठी मित्रांनो समजा मातीत उगवायची आहे तर तुम्हाला जी पॉटिंग मिक्स घ्यायची आहे मित्रांनो ती काळी माती घेऊन घ्यायची। अजून त्याच्यात जी रेती असते रिव्हर साईड जी कन्स्ट्रक्शनमध्ये वापरल्या जाते ती तुम्हाला मिक्स करायची आहे। 50% रेती ठेवायची आहे, 50% आपली काळी माती ठेवायची आहे। चांगल्याने मिक्स करायचं आणि त्या मिक्सचरमध्येच तुम्हाला तुमच्या मनी प्लांटच्या झाडाला लावायचं आहे। अजून जी कटिंग आहे मित्रांनो ती कटिंग लावण्याच्या पहिले जे कटिंगचं जे खालचं सरफेस आहे जे आपण मातीच्या आतमध्ये लावू त्याला मित्रांनो हळद लावायची आहे, किंवा शहद, किंवा तुम्हाला दालचिनी पावडर, किंवा मित्रांनो ॲलोवेरा जेल, याच्यापैकी कोणतंही तुम्हाला लावून द्यायचं आहे। हे सगळे रूटिंग हार्मोन्स असतात मित्रांनो, जेणे की मुळं खूप लवकर येतात झाडाला। तर हे ॲलोवेरा जेल वगैरे किंवा शहद वगैरे आपल्याला झाडाच्या याला नक्की लावून द्यायचं आहे। आणि मग ती जी कटिंग आहे मित्रांनो आपल्याला मातीत लावून द्यायची, खोचून द्यायची आहे आणि मग पार्शियल शेड एरियामध्येच तुम्हाला काही दिवसासाठी ठेवायचं आहे, याला मुळं येऊन जातील। आणि समजा पाण्यात उगवायचं आहे तर मित्रांनो कटिंग कापून पाण्यात ठेवू शकता आणि पांढरे मुळं त्याला 7-10 दिवसातच येईल। दर 2 दिवसात तुम्हाला पाणी बदलत राहायचं आहे। समजा तुम्हाला टोटली पूर्ण पाण्यातच उगवायचं आहे, झाड कायमसाठी पाण्यात ठेवायचं आहे, तर याच्यावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून ठेवला आहे, चॅनलवर नक्की पाहाल की पाण्यात मनी प्लांटला आपल्या टेबल किंवा घरात डेकोरेशनसाठी ठेवण्यासाठी कसं वापरलं जाते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मनी प्लांटला कसं उगवायचं मी तुम्हाला सांगितलं। कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो आता थोड्या वेळात तुम्हाला स्क्रीनवर इकडे व्हिडिओज येऊन जातील, त्यांना क्लिक करून नक्की पहा। इथे खताची प्लेलिस्ट पण येऊन जाईल, इथे खतांची अजून बाकीचे व्हिडिओज पण येऊन जातील, त्यांना क्लिक करून नक्की पहा। अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, त्याची लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे। त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता। झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे आपल्याला त्या ग्रुपवर मला तुम्ही विचारू शकता। धन्यवाद।